नमस्कार मित्रांनो, तिसरा डोळा यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करतो. मित्रांनो, काल सामना पेपरमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार सन्माननीय श्री संजय राऊत साहेबांनी ईव्हीएम बाबत एक भूमिका मांडलेली आहे की त्यांनी त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की ईव्हीएम द्वारे निवडणुका किंवा मतदान हॅक केलं जाते, ईव्हीएमच्या माध्यमातून निकाल फिरवले जातात वगैरे असे काही आक्षेप, जे जुनेच आक्षेप आहेत. म्हणजे ह्याच्यापूर्वी आतापर्यंत सर्वच पक्षांनी घेतले. म्हणजे पाठीमागे ज्या वेळेला मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्यावेळेला भाजपने ईव्हीएम विरोधात भूमिका घेतलेली होती. त्याच्यानंतर मोदी सरकार सत्तेत आलं त्यावेळेला बाकीच्या काँग्रेस, राष्ट्रवादीसह काही इतर पक्षांनी ईव्हीएमच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली होती. आणि अगदी काही एक साधारण 4-5 वर्षापूर्वी जर तुम्ही आठवलं तर राजसाहेब ठाकरे साहेबांनी सुद्धा ईव्हीएमच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली होती. त्यावेळेला तर त्यांनी सर्व पक्षांना एकत्र केलं होतं, सर्व पक्षांची मिटिंग केली, त्याच्यामध्ये ईव्हीएम बाबत चर्चा केली. त्याच्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आवाहन केलं होतं की जोपर्यंत ईव्हीएमद्वारे निवडणुका घेतल्या जात आहेत तोपर्यंत निवडणुकांच्यावर आपण बहिष्कार टाकूया. आणि त्यांनी बॅलेट पेपरद्वारे निवडणुका मतदान घ्यायची त्यावेळेला मागणी केली होती. मला वाटतं त्या राज ठाकरे साहेबांनी जे मीटिंग घेतली होती त्या मीटिंगला विरोधी पक्षातले बरेचसे त्या पक्षाचे अध्यक्ष असतील, प्रवक्ते असतील, नेते असतील ते हजर होते. त्या मीटिंग नंतर एक पत्रकार परिषद झाली होती आणि त्या पत्रकार परिषदेला मला वाटतं राजसाहेब ठाकरे स्वतः होते, छगन भुजबळ साहेब होते, अजितदादा होते आणि इतर काही छोट्या मोठ्या पक्षांचेही अध्यक्ष असतील, नेते असतील ते हजर होते. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये राजसाहेब ठाकरेंनी एक आवाहन केलं की जोपर्यंत ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका घेतल्या जात आहेत तोपर्यंत सर्व पक्षांनी मिळून निवडणुकांच्यावर बहिष्कार टाकावा. आता ती भूमिका घेतली. त्या भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय शरद पवार साहेब यांनी त्यावेळेला त्या भूमिकेला छेद देणारी भूमिका घेतली. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की अशा पद्धतीनं निवडणुकांच्यावर बहिष्कार टाकणं हे लोकशाहीच्या विरोधी होईल. आणि तिथून तो हा विषय संपला. त्यावेळेला ज्या वेळेला त्यांनी राजसाहेब ठाकरेंनी ही भूमिका हातात घेतली त्यावेळेला त्यांना त्या अपेक्षित जो पाठिंबा मिळायला पाहिजे होता इतर पक्षांचा, तो ईव्हीएम बाबत आक्षेप असूनही त्यावेळेला तो पाठिंबा मिळू शकला नाही आणि तो विषय तिथं संपला होता. आता त्याच्यानंतर आता 5 राज्यातल्या निवडणुका झाल्या. त्याच्यामध्ये भाजपा सरकार काही राज्यामध्ये चांगल्या बहुमताने निवडून आलं आणि संजय राऊतांनी हा विषय परत आता ऐरणीवर आणला. मला खरंच कळत नाहीये की आतापर्यंत म्हणजे ज्या वेळेला राजसाहेब ठाकरेंनी ह्या ईव्हीएम बाबत आक्षेप घेतले होते त्यावेळेला शिवसेना सत्तेत होती, भाजपबरोबर केंद्रात सत्तेत होती, राज्यामध्ये सत्तेत होती. पण त्यावेळेला संजय राऊत साहेबांनी हा विषय का नाही घेतला? त्यांना आजच दोषी दिसायला लागले. ज्या वेळेला तुम्ही भाजपाबरोबर निवडणुका लढवून तुम्ही ज्या वेळेला केंद्रात सत्ता मिळवत होता, राज्यामध्ये सत्ता मिळवत होता, सत्तेत सहभागी होत होता तोपर्यंत तुम्हाला ईव्हीएम बाबत आक्षेप नव्हते. आज संजय राऊत साहेब सांगतात की ईव्हीएमद्वारे निकाल हॅक केले, ईव्हीएम हॅक करून निकाल बदलले जातात. मग इथे प्रश्न असा पडतो की ज्या वेळेला केंद्रामध्ये तुमचे 18 खासदार निवडून आले होते ते सुद्धा ईव्हीएमच्या माध्यमातूनच आले असं म्हणायला हवं का? किंवा राज्यामध्ये जे काही तुमचे आमदार निवडून आले होते ते ईव्हीएमच्या माध्यमातूनच तुम्ही निवडून आणले होते, असा जर आक्षेप घेतला तर संजय राऊत साहेबांचं ह्याला काय उत्तर असेल? आज संजय राऊत साहेब सांगतायत निवडणुकांच्यावर बहिष्कार टाका. त्यांनी त्यांच्या सहकारी पक्षांशी चर्चा केली याबाबत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी चर्चा केली, त्यांचा सहकारी पक्ष काँग्रेस आहे त्यांच्याशी चर्चा केली. संजय राऊत साहेबांच्या आव्हानाला किती पक्ष सपोर्ट करतील? खुद्द त्यांचा पक्ष तरी सपोर्ट करेल का? उद्धव साहेबांशी चर्चा केली का त्यांनी की बाबा जोपर्यंत ईव्हीएम द्वारे निवडणुका घेतल्या जात आहेत तोपर्यंत आपण निवडणूक लढवायची नाही? बाकी जाऊ द्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय शरद पवार साहेबांचा तो त्यांची भूमिका घेईल किंवा काँग्रेस काय त्यांची भूमिका घेईल. स्वतः संजय राऊत साहेब सांगू शकतात का की बाबा जोपर्यंत ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका घेतल्या जातात तोपर्यंत आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट हा आम्ही निवडणुकींच्यावर बहिष्कार टाकतोय? हे त्या पक्षाचे पक्षप्रमुख सन्माननीय श्री उद्धव साहेब ठाकरे जाहीर करतील का? मग संजय राऊतांनी हा विषय ऐरणीवर आणण्याचं कारण काय? सातत्यानं नकारात्मक भूमिका घेणे ह्याला राजकारण म्हणतात का? ज्या वेळेला राजसाहेब ठाकरेंनी ही भूमिका घेतली किंवा इतर काही पक्षांनी हा विषय ज्या वेळेला घेतला त्यावेळेला तुम्ही का नाही पुढे आला? त्यावेळेला तुम्हाला कोणी अडवलं होतं का? त्यावेळेला ईव्हीएम हॅक केलं जात नव्हतं, आजच हॅक केलं जाते? विषय काय मित्रांनो माहिती आहे का की अलीकडे काय झाले की
जोपर्यंत आपल्या गळ्याशी येत नाही ना तोपर्यंत त्याचं जी तीव्रता आहे ना ती कुणाला समजत नाहीये. ही वस्तुस्थिती झाली. राजकारणामध्ये सोयीनुसार भूमिका घेतल्या जातात. ज्या वेळेला त्यांच्या सोयीचं होतं ईव्हीएम तोपर्यंत ते ईव्हीएम चांगलं होतं. आज ते विरोधात आले, आता त्यांच्या ते अंगलट यायला लागलं, त्यामुळे त्यांना असं वाटतं की ईव्हीएम हे ईव्हीएमद्वारे नकोच निवडणूक, आता त्यांना बॅलेट पेपर हवे. कालपर्यंत ज्या वेळेला बॅलेट पेपरची मागणी केली जात होती त्यावेळेला हे मुख गिळून गप्प बसले होते. त्यावेळेला त्यांना त्याची आवश्यकता वाटत नव्हती, आज त्यांना आवश्यकता वाटते. संजय राऊत साहेबांनी सांगावं की बाबा नक्की काय आहे तुमची भूमिका. सातत्यानं भूमिका बदलत जायचं. तुमच्या राजकीय भूमिकाही तुम्ही सातत्यानं बदललेल्या आहेत. आज ईव्हीएम बाबतही तुम्ही दुटप्पीपणानं हे करताय. ज्या वेळेला संजय राऊत साहेबांचा पक्ष भाजपाबरोबर सत्तेत होता त्यावेळेला ईडी त्यांना चांगली वाटत होती. आता पार ईडीची बिडी काढी असं म्हणून ते टीका करायला लागलेले आहेत. ज्या वेळेला राजसाहेब ठाकरेंची ईडीची चौकशी झाली त्यावेळेला संजय राऊत साहेब म्हटले होते की बाबा जे काय आहे जर ते निर्दोष असतील तर निश्चितपणे त्याच्यातून बाहेर येतील. चौकशी केली म्हणजे काय होतं. मग आज जर समजा आता ते विरोधात आहेत, आज ईडी एखाद्याच्या मागे लागली तर ते ईडी या संस्थेवरच आक्षेप घ्यायला लागलेत. म्हणजे तुमच्या विरोधात एखादी गोष्ट जात असेल तर तुम्ही ज्या काही केंद्रीय यंत्रणा असतील, निवडणूक आयोग असेल, ईव्हीएम असेल किंवा न्याय संस्था असेल ह्याच्यावर तुम्ही आक्षेप घेणार का? आणि लोकांनी ते मान्य करायचं. कालपर्यंत तुम्ही काही सपोर्ट करत होता ह्या गोष्टींना तेही लोकांनी मान्य करायचं, आज विरोध करताय तेही लोकांनी मान्य करायचं. तुम्ही जनतेला गृहीत धरून चाललाय असा त्याचा अर्थ होतो. कालपर्यंत राजसाहेब ठाकरे बोलत होते की इथले सगळे उद्योग गुजरातला पळवले जातात, त्यावेळेला तुम्ही कोणी काय बोलत नव्हतं. आज तुम्हाला अचानक वाटायला लागलं की आता इथले उद्योग सगळे गुजरातला जातात. ज्या एखादी नेता किंवा एखाद्या पक्षाचा नेता ज्या वेळेला ही भूमिका मांडत असतो त्यावेळेला तुम्ही त्याला सपोर्ट करत नाही. आणि आज तुम्ही तुमच्या राजकीय गरज भासायला लागली तुम्हाला, ते काही गोष्टी तुमच्या अंगलट यायला लागल्या की तुम्ही लगेच तीच ओरड उठवायला सुरुवात केली. उद्योग पळवले जातात, हे केलं जातं, ते केलं जातं, ईव्हीएम हॅक केलं जातं. आजपर्यंत तुम्हाला कधी वाटलं नव्हतं की बाबा ईव्हीएम हॅक केलं जाते. सोयीनुसार जर तुम्ही भूमिका घेत असाल, तुमचं परसेप्शन काय झालंय आज राऊत साहेब? तुम्ही तुमच्या ज्या काही भूमिका मांडता, तुम्ही कॅमेऱ्यासमोर येऊन बोलता, रोज पत्रकारांशी येऊन जे काय बोलता, तुम्ही कधीतरी ह्या गोष्टींचा सगळा मागोवा घेतलाय का की बाबा आपण जे बोलतोय ते जनतेला पटतंय की नाही? तुम्हाला वाटतं तुमची भूमिका म्हणजे जनतेची भूमिका, तुमची भूमिका म्हणजे महाराष्ट्राची भूमिका, असं नाही होऊ शकत ना राऊत साहेब. तुम्ही स्वतः कुठंतरी आत्मपरीक्षण करायला पाहिजे. पाठीमागं वळून तरी बघा तुम्ही काल ईव्हीएम बाबत तुमची काय भूमिका होत्या, आज काय आहेत. तुम्ही बोलायचं आणि जनतेने ऐकायचं असं नाही होऊ शकत ना राऊत साहेब. असं नाही होऊ शकत. हा महाराष्ट्र आहे. तुम्हाला जसं तुमच्या भूमिका आहेत तसे जनतेला जनतेच्या भूमिका आहेत. तुम्ही बोलायला आणि जनता ऐकेल असं नाही होऊ शकत ना. त्यामुळं आज ईव्हीएम बाबत जरी समजा तुम्ही राऊत साहेब तुम्ही भूमिका घेतली असेल आणि खरोखर ईव्हीएम जर ते हॅक होत असेल वगैरे तुम्हाला जर खात्री आहे, तुम्ही निवडणूक आयोगाला, सुप्रीम कोर्टाला तुम्ही जाऊन दाखवा, जनतेपुढे येऊन दाखवा की ते कसं हॅक केलं जाते. आणि ते तुम्ही त्या पद्धतीनं जर समजा खरोखरच तुम्हाला विरोध करायचा आहे तर तो फक्त सामनामधून विरोध न करता तुम्ही त्या प्रोसेसनं जावा. निवडणूक आयोगासमोर ते सिद्ध करा, कोर्टामध्ये सिद्ध करा आणि खुशालपणे येऊ द्यात बॅलेट पेपर. जनतेला काही प्रॉब्लेम नाहीये, जनतेला मतदान करायचंच आहे. परंतु फक्त केवळ सामनातून भूमिका मांडणं किंवा कॅमेऱ्यासमोर किंवा पत्रकारांच्या समोर भूमिका मांडणं ह्याच्यातून काही साध्य होणार नाहीये राऊत साहेब. तुम्ही हा विषय छेडलाच आहे तर जनतेची, महाराष्ट्रातल्या जनतेची ही इच्छा आहे की तुम्ही हा विषय कडेला घेऊन जावा. आणि खरोखर जर तुम्ही उद्या ईव्हीएमच्या बाबत आक्षेप घेऊन जर खरोखर तुमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने जर निवडणुकांच्यावर बहिष्कार टाकला तर निश्चितपणे एक व्यक्तिशः म्हणून मी त्याचं समर्थन करेन. बाकी नुसतं सामनातून भूमिका घ्यायची आणि विषय पेटवायचा आणि सोडून द्यायचा ह्याला काय अर्थ नाही राऊत साहेब. या अशा नकारात्मक राजकारणाचा काहीही परिणाम जनतेवर होणार नाही. हा परिणाम तुमच्यावर होतोय. त्यामुळे तुम्ही हा विषय जर घेतलेलाच आहे तर निश्चितपणे मला खात्री आहे की तुम्ही हा विषय पुढे घेऊन जाल आणि ईव्हीएम कशा पद्धतीने हॅक केलं जातं हे तुम्ही निवडणूक आयोगाला दाखवाल, वेळप्रसंगी कोर्टामध्ये सिद्ध करून दाखवाल. आणि जर समजा ईव्हीएम जर हे नाही ह्याच्यातून येणाऱ्या निवडणुकामधून जर ईव्हीएम नाही बाजूला केलं आणि बॅलेट पेपर आणले गेले तर मला खात्री आहे की तुम्ही ही भूमिका घेऊ शकता का की बाबा आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकतोय. बघूया मित्रांनो, संजय राऊत साहेबांनी हा विषय तर पेटवलेला आहे. आता तो किती पेटलाय मला माहित नाहीये, किती पेटवलं जाईल किंवा त्या पुढे त्याचा किती ते फॉलोअप घेतील सातत्यानं मला माहित नाहीये. परंतु आपण बघूया
की संजय राऊत साहेबांनी हा जो विषय घेतलेला आहे तो कशा पद्धतीनं ते पुढे घेऊन जाणार आहेत आणि त्याला कशा पद्धतीनं तो विषय निकालात काढणार आहेत. तोपर्यंत आपण बघत राहूया मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तिसरा डोळा हा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.